नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आता लगेच संध्याकाळी आणि रात्री महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा व गारपिटीचा रेड अलर्ट आहे. सर्वदूर असा पाऊस या 7 जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज रात्रभरात महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे, कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच संध्याकाळी आणि रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्यासाठी जो काही बाष्पाचा पुरवठा होत आहे हा बऱ्याच प्रमाणात बंगालच्या उपसागरातून तर काही प्रमाणात अरबी समुद्रातून होत आहे. आज रात्री मध्यरात्री हा पाऊस पडणार आहे. हा पाऊस कमी दाबाच्या प्रभावामुळे पडणार आहे. तेलंगणा तसेच ओडिसा आणि महाराष्ट्राचा विदर्भाचा जो परिसर आहे या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट या पावसामध्ये बघायला मिळणार आहे. मध्यरात्रीनंतर काही जिल्ह्यांमध्ये जोर पावसाचा वाढणार आहे. काही भागांमध्ये आता लगेच संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. तर सुरुवातीला आता लगेच संध्याकाळी कोणत्या भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल, तर कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तसेच आसपासचा जो परिसर आहे नाशिकचा दक्षिण भाग, त्यामध्ये वाडीवारे, देवळाली, पांडुर्ली, इकडं मुंडेगाव या भागांमध्ये पावसाचा जोर राहील. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सर्वत्र पाऊस नाही, एकदम कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून कडा, रालेगाव, पाथर्डी या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. तर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील. विजांचा कडकडाट बघायला मिळेल. काही ठिकाणी ढगांचा गडगडाट देखील बघायला मिळेल. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा मित्रांनो आता संध्याकाळचा आणि रात्रीचा अंदाज आहे. मध्यरात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस जो आहे तो वाढणार आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री आणि मध्यरात्री बहुतांश भागामध्ये पाऊस होईल. उद्यापासून पावसाचा जोर आहे तो कमी कमी होऊन जाणार आहे. उद्या बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. तशी आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट देणारच आहोत. पुणे विभागामध्ये दौंड, बारामती, इंदापूर, इकडं करमला, जामखेड या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे. विजांच्या कडकडाटासह, जोरदार वाऱ्यासह, काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या आसपासचा भाग, पुण्याचा पश्चिम भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर आज काहीसं कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो. आज पावसाचा सर्वाधिक जोर जो आहे तो मराठवाड्यात आणि विदर्भातील काही परिसरामध्ये राहील. त्यामध्ये मुख्यत्वे करून आपण स्क्रीनवर बघू शकता आता लगेच संध्याकाळी आणि रात्री यवतमाळ, वाशिम या 2 जिल्हा तसेच मराठवाड्यातील एकदम कडेचा जो काही पूर्व भागातील जिल्हा आहे हिंगोली, नांदेड या भागांमध्ये मित्रांनो आता संध्याकाळी पावसाचा अंदाज आहे. उमरखेड, पुसद या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. यवतमाळ आणि आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह होण्याची शक्यता आहे. एखाद्या 2 ठिकाणी गारपीटची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. एकंदरीत मित्रांनो आता संध्याकाळचं जे वातावरण आहे ते नागपूर जिल्ह्यापासून तर इकडं नांदेडपर्यंत, अमरावती, वाशिम, यवतमाळ या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल. ठिकठिकाणी काही ठिकाणी सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होते. वाशिमच्या काही परिसरामध्ये, नांदेडच्या काही भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस विजांचा कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो. नगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये कर्जत, करमला, जामखेड, परंदा वगैरे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे. इतरत्र मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. रात्री मध्यरात्री सोलापूर तसेच लातूर, नांदेड या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. मध्यरात्रीपर्यंत मित्रांनो ही जे दक्षिण भागाकडे हैदराबाद,
मानवी वगैरे या भागाकडे जे वातावरण आहे हेच वातावरण काहीसं आपल्याला उत्तरेकडे सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह काही जिल्ह्यांना अलर्ट आहे. महाराष्ट्रातील जे काही दक्षिण भागातील एकदम जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. हे जे वातावरण आहे मित्रांनो, दक्षिण भागाकडे हैदराबाद आणि शेजारच्या राज्यामध्ये हे वातावरण बनलेलं आहे. या वातावरणामुळे थोडंसं हे वातावरण उत्तरेकडे सरकल्यानंतर या नांदेड तसेच लातूर, धाराशिवचा दक्षिण जो परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो. त्यामुळे रात्री मध्यरात्रीनंतर या परिसराला सतर्कतेचा इशारा असणार आहे. एकदम कडेच्या परिसरामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. इतरत्र मध्यरात्रीनंतर वातावरण जे आहे ते हळूहळू मोकळं होताना बघायला मिळण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत नांदेडचा दक्षिण आणि पूर्व परिसर, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह या परिसरामध्ये चंद्रपूर, कापसी, कंकेर वगैरे या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. इतरत्र मित्रांनो, कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतरत्र बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होईल. उद्या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती नसणार आहे. वातावरण काही ठिकाणी ढगाळ असेल. तुरळक भागामध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्येच पावसाचा अंदाज असणार आहे. याविषयी डिटेल अपडेट आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच. ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट रात्रीची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.